आज एक बातमी वाचली. राम मंदिरामध्ये 200 कोटी रुपयांची चोरी झालेली आहे. लक्षात घ्या, या भारत देशामध्ये जेवढी काही मंदिरं आहेत, त्या मंदिरांमध्ये या देशातील धार्मिक आणि भावनिक लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशाचं दान या ठिकाणी करत आलेले आहे. तर या मंदिरांमध्ये असणारा जो काही पैसा आहे, या मंदिरांमध्ये असणारी जी काही संपत्ती आहे, त्याची कोणत्याही पद्धतीने अकाउंटेबिलिटी या ठिकाणी आपल्या देशाकडे या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळामध्ये एक भूमिका मांडली होती. त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी राहिलं, या ठिकाणी मंदिरांमध्ये जी काही संपत्ती आहे, तर ती संपत्ती देशाच्या मालकीची असली पाहिजे. म्हणजे या देशामध्ये जेवढे काही धार्मिक स्थळ आहे, मग ते हिंदूंचे असो, मुस्लिमांचे असो किंवा या ठिकाणी शीख अथवा बौद्धांचे असो, त्याचं या ठिकाणी राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. आणि लोक जिथं मोठ्या प्रमाणावर संपत्ती या ठिकाणी तिथं दान करत आहे, तर ती संपत्ती देशाच्या मालकीची म्हणजे देशाच्या तिजोरीमध्ये या ठिकाणी गेले पाहिजे. त्यातील काही भाग मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खर्च करावा, मात्र बाकीचा जो पैसा आहे तो या ठिकाणी देशात कल्याणकारी योजना निर्माण करण्यासाठी या ठिकाणी वापरला गेला पाहिजे. या प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती. बाबासाहेब आंबेडकर याही पुढे जाऊन या ठिकाणी म्हणतात की जर या देशामध्ये जातीचं उच्छाद तुम्हाला करायचा असेल, जातीय निर्मूलन या ठिकाणी करायचं असेल, तर मंदिरांमध्ये जे पुजारी नियुक्त केलेले आहेत, तर ते एकाच वंशातील या ठिकाणी नसावेत. वंशानुगत पद्धतीने पुजारी नियुक्त करण्याची जी या ठिकाणी आपल्या देशामध्ये पद्धत आहे, ती बंद करून ज्या पद्धतीने IAS आणि IPS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी जी स्पर्धा परीक्षा या ठिकाणी घेतली जाते, तशाच प्रकारची स्पर्धा परीक्षा घेऊन त्यांचा एक सिलेबस मंदिरातील पाठपूजा करणारा जो सिलेबस आहे, तो सिलेबस नियुक्त करून त्यानुसार स्पर्धा परीक्षेच्या द्वारे मंदिरांमध्ये या ठिकाणी सरकार नियुक्त या ठिकाणी पुजारी नियुक्त या ठिकाणी करावे. त्यांचं एक निश्चित वयोगट या ठिकाणी असावा. जसं की 60 वर्ष झाल्यानंतर सरकारी कर्मचारी या ठिकाणी निवृत्त होतो, अगदी त्याच पद्धतीनं त्यांचा एक निश्चित वयोगट या ठिकाणी असावा. आणि हे जे काही कर्मचारी जे आपले मंदिराचे पुजारी म्हणून नियुक्त केले जातील, त्यांना सरकारने या ठिकाणी वेतन या ठिकाणी द्यावं. या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये मांडली होती. मात्र लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर या देशाला नाही समजले आणि नाही त्यांना कोणी या ठिकाणी सहन करू शकलं, नाही ते पचनी पडले.